आता 10वीचा निकाल लागलात. प्रत्येक परिवारामध्ये कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. कोणाला चांगली मार्क 90% वर मार्क मिळाले, कोणी पास झालेले आहेत. मग आता प्रत्येकाला वाटतं की आता 11वी सायन्सला मी ॲडमिशन घ्यावी. कोणाला वाटतं मी कॉमर्स करावं, कोणाला आर्ट्स, कोणी डिप्लोमाला जातील. आता प्रत्येकाने आपले ठरवलेले गोल किंवा कोणी केलेलं मार्गदर्शन किंवा त्याचा मित्र जातो म्हणून तो तिथं चाललाय. हे प्रत्येकाचे टप्पे वेगवेगळे आहेत. या टप्प्यामध्ये सक्सेस टप्पा कोणता यासाठी हा खरा व्हिडिओ आहे. तुम्ही डिप्लोमा करतायत हरकत नाही, इंजिनिअरिंगला जायचं असेल, तुमचं गोल असेल हरकत नाही, तुम्ही डिप्लोमा करावा. पण इंजिनिअरिंग केल्यानंतर तुमच्याकडं सिव्हिल सर्व्हिस असेल, त्याला इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतात, ज्याच्यात मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, ऑटोमोबाईल्स असेल, इलेक्ट्रिकल असेल, विविध विंगमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्याचं डोक्यामध्ये तुमचं प्लॅनिंग आहे का तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करणार आहे, हा त्यांच्यासाठी असलेला विषय आहे. पण ज्यांना आर्ट्स घ्यायचं आहे, ज्यांना सायन्स घ्यायचं आहे, ज्यांना कॉमर्स घ्यायचं आहे, यांना प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सुरुवातीला सायन्स करणाऱ्या मुलांचं स्वप्न असेल, नीट असेल, JEE असेल, CET असेल, हे त्याचं स्वप्न असेल, किंवा मग नाही मिळालं म्हणून BSc असेल. अशा सगळ्यांना मला सांगायचं आहे की तुमचं 11वी हे वर्ष हे रिलॅक्स इयर असतं. या 11वी वर्षामध्ये तुम्ही जे 1 वर्ष आहे त्याच्यामध्ये बी प्लॅन स्ट्रॅटेजी तयार करावी. आणि बी प्लॅन स्ट्रॅटेजी ज्याने तयार केली त्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने रुचकर जातं हे म्हटलं जातं. आर्ट्सवाल्यांना ज्यांना लवकर नोकरी हवी असेल त्यांनी पोलीस भरती, आर्मी भरती, SSC GD, RPF याच्याकडे वळायला पाहिजे. जे कॉमर्सला आहेत त्यांनीसुद्धा ठरवलं पाहिजे बँकिंग सेक्टर आहे, SSC ऑडिटरच्या परीक्षा आहेत, CGLच्या परीक्षा आहेत, रेल्वेच्या परीक्षा आहेत. त्या पद्धतीने आम्ही जर तयारी केली, जरी तुमचं CAचं गोल असेल तरी तुम्ही त्या पद्धतीने जायला हवं. म्हणजे एकंदरीत मला एवढं सांगायचं आहे की 10वी पास झाला म्हणजे जबाबदाऱ्या वाढल्यात, पालकांची जबाबदारी वाढली, विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली. मग या जबाबदारीतून आपल्याला जर पुढं सक्सेस मिळवायचं असेल तर आतापासून तुम्ही ज्याला अधिकारी व्हायचं असेल प्रशासकीय सेवा, त्यासाठी त्याने 5 वर्षाचं प्लॅन तयार करायला पाहिजे. कोणतेही अधिकारी होण्यासाठी तुम्हाला डिग्री लागते. डिग्री तुमची यशवंतराव मुक्त विद्यापीठची बाहेरून केलेली डिस्टन्स एज्युकेशन जरी असेल तरी ती डिग्रीच आहे, कारण त्याला UGC ॲप्लिकेशन आहे. मग जर डिग्री मिळत असताना तुम्ही एक करिअरचा मार्ग म्हणून ज्यातून तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होत असेल, आता हा शब्द कसा तुम्ही तिथं प्रयोग करणार, कारण स्पर्धा परीक्षा एक वर्सटाईल डिपार्टमेंट्स आहे. मग अशा फील्डकडे तुम्ही प्रवास का करू नये. मग दर्जी फाउंडेशनने हे गेल्या 10वीच्या मुलांना 5 वर्षाचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आहे. 12वीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी 3 वर्षाचं आहे. ज्यांना लवकर नोकरी हवी असेल त्यांच्यासाठी आम्ही 2 वर्षाची पोलीस ट्रेनिंग अकॅडमीसुद्धा आहे, ज्याच्यात आर्मी, पोलीस, SSC GD, RPF यासारखे ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात. तसेच ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असेल, त्याला राज्यसेवा करायची असेल, कंबाईन करायची असेल, MPSC थ्रू किंवा UPSC इंग्लिश मीडियम असेल, मराठी माध्यम असेल, नक्की दर्जी फाउंडेशनशी संपर्क साधा. चला आता काहीतरी स्वप्न उराशी बाळगूया आणि दर्जी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाची साथ घेऊया. धन्यवाद. जय हिंद.